त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. मला सगळ्यात जास्त त्रास झाला. नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहिती आहे. मी कसं तरी निवडून आलो जनतेच्या सेवेने. लोकांचं 5 वर्षाचं काम होतं माझं. 5ला उठायचं, लोकांची सेवा करायची. मोती लग्न एक सोडायचं नाही. कोणी झोपडपट्टीचे असतील, कोणाचे कशाचे असले तरी तयारच राहायचं. वाढदिवस असो, बारसं असो, तरी आपण कमी पडलो. म्हणजे 3,500 म्हणजे काय लय मतान आणलेलं नाही निवडून. आपली तर 50,000ची लीड पाहिजे होती. आपण कुठं कमी पडलो? म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. काय माझी चूक झाली हे बी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण कुठं कमी पडलो हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण एवढं काम करून आपण कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. ठीक आहे, जुन्या यांनी सहकार्य केलं, आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं? आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात. आपल्या विरुद्ध माझ्या माणसासोबत पैसे, त्याच्या बैठका सगळं मॅनेज केले. पत्रकाराला सगळ्याला माहित आहे. म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने बी सांभाळायला पाहिजे आपल्याला. असं कसं मला सांगा. आज महायुतीचं सरकार आहे. मी पडलं असतं तर कोणी काय केलं असतं मला सांगा. त्याने आले असते का आपल्याला सावरायला? नाही. नाही हो, आता महायुती सरकार आहे, त्याने बी सहकार्य करायला पाहिजे ना. असं कसं मला सांगा. त्याने आपल्या विरोधात पैसे वाटले हे कळायला पाहिजे ना. आपला अन्याय झाला म्हणजे मला इलेक्शन काय करा झालं मला माहिती. त्याच्यामुळं आपण आता ठीक आहे, महायुतीचा आपल्याला धर्म पाळायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब, राष्ट्रवादी. 3 युती आहे, तिघाची युती आहे. तिघाचं नेतृत्व आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन काम करायचं. त्याला बी कळायला पाहिजे ना आपली ताकद किती. आपली ताकद दाखवायला लागणार आहे आपल्याला. आज मला सांगा, काँग्रेसचे 5 नगरसेवक त्यावेळेस मी फोडून आणले होते. आज आपल्याकडे 10 नगरसेवक आहेत माझी. आपली ताकद नाही काय? आपण 10चे 20 करू शकतो. 10 म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का? त्याला बी गरज आहे ना. उद्या महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही, आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद आणायची. त्याच्यामुळे पूर्ण ताकद आपल्याला कामाला लावायची. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपल्याला संवाद साधणार आहेत, त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचंय. त्याने जर महायुतीचं धर्म पाळत आपण पाळू, त्याने पाळत नसले तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांचे विचार सांगूत. आपण आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचे. त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय. त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणारी माणसं. आपण शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काही जास्त गरज नाही. एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे की मागे हलणारा माणूस नव्हता. तसंच आपल्याला